नमस्कार, मी शिवकुमार गुणवरे. मित्रांनो, 90च्या दशकामध्ये आणि त्याच्या अगोदर मोहम्मद रफी, किशोर कुमार यांचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडायचा आणि ती नावही तशी होती, तो आवाजही तसाच होता. पण त्याच्यानंतर एक आवाज पुढे आला, ते अशोक सराफ असतील, महेश कोठारे असतील, लक्ष्मण बेर्डे असतील, अशा कलाकारांना ज्यांनी आवाज दिला, अशा दिग्गज कलाकारांना. एवढंच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा बऱ्याचशा कलाकारांना त्यांनी आवाज दिला. जॅकी श्रॉफ सारख्या आघाडीच्या अभिनेत्याचा त्यांनी आवाज दिला. "ओ रब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या?" बऱ्याच जणांनी ते गाणं आजही आपण YouTubeला, टीव्हीला वगैरे लागतं. अशी गाणी जी गाणी गाजली होती. अशोक सराफला आवाज दिला त्यांनी, कुलदीप पवार यांना त्यांनी आवाज दिला. काळ्या मातीत ते पण चालते, परत राजा ललकारी अशी दे, जे काही आपण गाणी बरीचशी ऐकली, जी आजही गाणी अजरामर आहेत. आणि अशा गाण्यांचा गायक कोण? तर तो सुरेश वाडकर. सुरेश वाडकर वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी गायनाचं किंवा संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि लहानपणापासूनच एक कानाला मधुर वाटणारा आवाज आणि तो आवाज नंतर धडं घ्यावा लागला आणि तो हार्मोनियमच्या पट्टीमध्ये आवाज बसला आणि तो पुढं आवाज स्पर्धेमध्ये उतरू लागला. सुरेश वाडकर यांनी पहिल्याच स्पर्धेत गायनाचा भाग घेतला. त्या स्पर्धेत जज म्हणून कोण होते? तर जे आघाडीचे संगीतकार होते, जयदेव होते, परत हृदयनाथ मंगेशकर अशा आघाडीच्या संगीतकारांच्या जज होते ते आणि त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये सुरेश वाडकर यांनी भाग घेतला होता आणि त्यांचा त्यावेळेस नंबर आला आणि हळू सुरेश वाडकर यांना चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. ऑफर आल्यानंतर बऱ्याचशा हिंदी, मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आवाज दिला आणि ज्यावेळेस आम्ही चित्रपट बनवायला सुरुवात केली 2008 साली आणि जो आवाज सुरेश वाडकरचा प्रेक्षकांच्या कानावर पडायचा, मधुर आवाज आणि तो आवाज आघाडीचा ठरला. त्यांची गाणी गाजली होती आणि तोच आवाज आपल्याही चित्रपटात असावा, म्हणून आम्ही 2008 ला एका चित्रपटाची निर्मिती केली, तुम्ही सरकारी आम्ही शेतकरी. त्यामध्ये कुलदीप पवार होते, निशा परुळकर होत्या आणि दिग्दर्शक एन. रेळेकर होते. रेळेकरांना मी सांगितलं आपल्याला सुरेश वाडकरचा आवाज घ्यायचा. मग रेळेकर म्हणले, वाडकरांनाच भेटायला काय जायचं, आपला कोण गायक घ्यायचा आपण ते ठरवूया. मग आम्ही सुरेश वाडकर, साधना सरगम, वैशाली सामंत, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, सुदेश भोसले अशा कलाकारांना अशा यांचा आवाज घेऊ असं ठरलं आमचं आणि आम्ही इंदापूरहून मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर बाकीचे कलाकार भेटले, आवाज देऊन गेले. पण मला एक कुतूहल होतं, की सुरेश वाडकर भेटतील आणि सुरेश वाडकरांचा आवाज घ्यायचा आहे. आणि एकदाही सुरेश वाडकरांचे आजीवासन स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओमध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि रेळेकर यांनी माझी ओळख करून दिली. सुरेश वाडकर यांचा स्वभाव खरोखर जसा त्यांचा आवाज आहे मधुर, तसा त्यांचा स्वभाव सुद्धा तसाच मधुर आहे. त्यांनी डायरेक्टर एन. रेळेकर यांनी ज्यावेळेस माझ्याबद्दल सांगितलं, त्यावेळेस सुरेश वाडकरांनी मला जवळ घेतलं. माझ्या खांद्यावर हात टाकून बस म्हणले आणि तिथं बसून त्यांनी ते गाणं गाऊन दिलं एक आम्हाला. प्रतिष्ठित होते ज्याच्या तोच लाभला सखा असं ते एक गाणं होतं आणि ते साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात आम्ही ते करून घेतलं. त्यावेळेस सुरेश वाडकरांनी सांगितलं, आम्ही अरे प्रत्येकजण असाच अ, आर्थिक अडचणीतनं, गरिबीतनंच येत असतो आणि त्यालाच खरी जाण असते. आणि मला म्हणले, तुम्हाला मी एक सहकार्य करतो. माझ्या गाण्याचे पैसे घेत नाही. सुरेश वाडकरने आमच्या चित्रपटासाठी फुकट गाणं गायलं विनामूल्य आणि त्यांचा स्वभाव तसाच मधुर, गोड बोलणं, आवाज गोड, भाषा सुद्धा तशीच गोड होती त्यांची आणि अशा सुरेश वाडकरांचा आवाज आमच्या चित्रपटाला मिळाला. सुरेश वाडकर यांचे बरेच त्यांनी ज्यावेळेस त्यांचे धडे घेत होते गायनाचे, त्यांचं स्ट्रगल करत होते. मोठे-मोठे चित्रपट त्यांना मिळाले. परंतु त्या ह्याच्यात त्यांचं लग्न राहून गेलं होतं. आणि सुरेश वाडकर यांच्याकडं त्यांचं ते पण आता मोठी त्यांची संगीत शाळा आहे मुंबईला. त्यांच्याकडं बरेचसे विद्यार्थी शिकतात. असेच वाडकर यांच्याकडं एका आईबरोबर एक मुलगी आली. अ, संगीत शिकायसाठी, गायन शिकण्यासाठी. पद्मा नाव तिचं आणि ती लहान होती. वाडकरांनी तिला ते धडे दिले, ती शिकली. हळू ती गायक झाली. परंतु सुरेश वाडकर यांचं वय 43 वर्षाचं आणि 43 वर्षाचं वय असताना सुरेश वाडकर यांना एक मध्ये एक आजार झाला आणि त्या आजारात त्यांची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या काळात खरं तर कुठल्याही माणसाला
जोपर्यंत बरं चाललंय तोपर्यंत काही कोणाची आठवण येत नाही किंवा कोणी असावं असं काही वाटत नाही. स्वतःला दुखणं नसतंय, काही दुखत नाही, काय मनाला बरं वाटतं. परंतु ज्यावेळेस तुमच्या मनावर एखादा आघात होतो किंवा एखाद्या शरीरावर तुमची शस्त्रक्रिया होते, त्यावेळेस कुणीतरी आपल्या मायेचं पाठीवरून हात फिरवायला, कुणीतरी गोळी टायमाला द्यायला, उठ-बस करायला कुणीतरी असावं वाटतं. त्यावेळेस आपल्या माणसाची अ, थोडीशी गरज भासते आणि त्या माणसाची आठवण येते. मग त्यावेळेस सुरेश वाडकर यांना लग्न नसल्यामुळं कुणी माईचं असं जवळ कुणी नव्हतं. पद्मा नावाची मुलगी त्यांची शिष्य होती, ती शिकत होती. पण ज्यावेळेस सुरेश वाडकर यांचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर पद्मा नावाच्या मुलीने त्यांची बरीचशी काळजी घेतली. टायमाला गोळ्या देणं, त्या आजारपणात सेवा करणं आणि सुरेश वाडकर यांना वाटलं हिच्या इतकी आपली काळजी कोणी जगात कोणी घेणार नाही. आणि मग पद्मा या मुलीबरोबर त्यांनी लग्न केलं. ज्यावेळेस सुरेश वाडकर यांचं वय 43 होतं वय होतं, त्यावेळेस त्या पद्माचं वय होतं 24 वर्षाचं. दोघांच्या वयामध्ये एवढं अंतर आहे. आज दोघांचा संसार सुखी चाललाय. सुरेश वाडकरचा आवाज आजही कलाकारांना पाहिजे असतो. आजही निर्मात्यांना पाहिजे असतो. आजही दिग्दर्शनाला पाहिजे असतो. सुरेश वाडकर 70 गाठत आले, परंतु तोच आवाज, तसाच आवाज आजही त्यांचा आहे. तसाच स्वभाव त्यांचा आहे. अशा एका महान गायकाला पुढील आयुष्याची शुभेच्छा. धन्यवाद.